महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली। राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन अमित शहांनी दिले। तर गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। सविस्तर तपशील प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला देतील। शिवाजी, जो मुसळधार पडणारा पाऊस आहे, या पावसामुळे मोठं शेतीचं त्याचबरोबर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात राज्य सरकार म्हणून मदत जी आहे ती राज्य सरकार करतच आहे। त्या मात्र एनडीआरएफ पथकाकडून त्याचबरोबर एनडीआरएफची जी मदत असते ती मिळणं गरजेचं असतं। त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर या सगळ्या संदर्भामध्ये सातत्याने होणाऱ्या कार्यामध्ये पावसामुळे प्रशासनाकडे जी मदत गरजेची आहे एनडीआरएफ कडून खास करून ती देण्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे मोठा दिलासा राज्याला भविष्यामध्ये मिळू शकतो। बळीराजा असो किंवा शहरामध्ये झालेलं मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी आहे असा संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे। त्याचबरोबर युद्ध पातळीवरती राज्य सरकार देखील या संदर्भामध्ये सतर्क असून राज्यामध्ये जी मदत त्या ठिकाणी पोहोचवणं गरजेचं आहे तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत। त्याचबरोबर राज्याचे नेतृत्व करणारे त्याचबरोबर स्थानिक आमदार हे देखील स्थानिक पातळीवरती लोकांची मदत करत असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।